राज कावडे आहे, मी मुखेड तालुक्यातला आहे। मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की माझं ह्या उपवर्गीकरणाला 100% नाही 120% विरोध आहे। आणि हे उपवर्गीकरणाचा मुद्दा फक्त आणि फक्त ह्या 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी जातीवादी सरकारनं करत आहे। मी स्वतःचा विषय सांगतो, मी 2016ला SRPF गट क्रमांक 12ला हिंगोलीला नोकरीला लागलो होतो। तिथं जातीयता झाली आणि त्या ठिकाणी भरतीमध्ये फ्रॉड झाला। अजूनही मला या ठिकाणी न्याय भेटलेला नाही, तर आरक्षणाचा फायदा मला अजूनही बी झाला नाही। तर देवेंद्र फडणवीस हे अबकड करून कोणता फायदा करणार आहेत? तर अबकडातून मातंग समाजाच्या नवतरुणाला किंवा शिकलेल्या लेकराला कुठला फायदा होणार आहे? आज घडीला मी या ठिकाणी मला आरक्षण देऊन सुद्धा या ठिकाणी जातीयतेचा मी शिकारी झालेला आहो। 2016ला मी SRPFमध्ये लागून सुद्धा मी घरी आहो, भरपूर कार्यालयाच्या ठिकाणी मी फिरत आहोत, तर सुद्धा मला त्या आरक्षणाचा फायदा या लोकांनी जातीवादी सरकारनं होऊ दिला नाही। आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसचं सरकार कोणता फायदा या मातंग समाजाचा करणार आहे? तर भटकलेल्या समाजाला मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ नका, विभागले जाऊ नका। हे संघर्ष करण्याची काळ आहे। जातीयतेचं हे सरकार आहे, या जातीयते सरकारला आपण निडरपणाने लढलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी एकी दाखवले पाहिजे। मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून मला एवढंही सांगायचं आहे की मला देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मला या SRPF हिंगोली गट क्रमांक 12च्या सर्व कर्मचाऱ्याला खबरदारी करून मला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं कृपा करावे। आणि माझ्यासुद्धा SPला या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्याकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या मला झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून दिलं पाहिजे, तेव्हाच या मला आरक्षणाचा फायदा समजला जाईल। आणि 100 नाही 120%, मी पहिलेही म्हणलो आताही म्हणालो, ह्या अबकडाला माझा 100% विरोध आहे। मी अण्णासाहेब जाहिरे जुन्नेकर, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधी महामोर्चाला या ठिकाणी मुखेड तालुका नांदेड जिल्ह्यासह आमचा होलार समाज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढंच सांगणं आहे की संविधानाच्या नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 59 जातीला जे काही 13% आरक्षण दिलं, हे आरक्षणाचं उपवर्गीकरण किंवा तुकडे होऊ देऊ नये। आणि तुकडे जर झाल्यास आम्ही रस्त्यातून याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र असा लढू रस्त्यावरती आणि या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधामध्ये आमचा समाज आहे, राहील, असं या ठिकाणी आम्हाला सांगायचं। आज मोर्चाच्या बाऱ्यात सांगायला गेलं तर 9 ऑगस्ट रोजी हे मोर्चा होत आहे। कारण की आज 2 महिन्यापासून हा मोर्चाचे आंबेडकरी चळवळीतले तरुण पोरं व ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमधले काम करत होते। तर बऱ्याच दिवसापासून हा मोर्चा काढायचा समध्यांचं एक ध्येय होतं। त्याच्यासाठी हा मोर्चा, हा भव्य दिव्य मोर्चा आज झाला यशस्वी। या मोर्चानं बी या मनुवादी सरकारला जर जाग आला नाही तर येणाऱ्या काळात ह्याच्यावर मोठमोठे आंदोलनं होतात। उपवर्गीकरणाचा जे काय विषय, जे काय डाव या मनुवादी सरकारनं घातलेला हा या महाराष्ट्रामध्ये 59 जातीला फोडण्यासाठी, हा जर डाव जाग्यावर थांबवण्यात आला नाही तर आंबेडकरी चळवळीतर्फे मोठे आंदोलन होते, मोठे सुरू होतात, आंदोलन होतात।